ह्याला काय म्हणतात माहिती आहे का, कोणत्याही गोष्टीमध्ये सापेक्ष नावाची जी गोष्ट आहे ती मांडली पाहिजे. सापेक्षच्या दृष्टीने योग्य आहे, परंतु निरपेक्ष जे आहे, निराभास जे आहे, त्या ठिकाणी आभासाचा संबंध नाही. म्हणून आभासाच्या पलीकडे म्हणून त्याला निराभासी आणि कोणा सांगायला, म्हणजे काहीतरी वर्णन करावे नाही. आता इथं घरी कोण नाही, कोण आहेत काय म्हणून विचारल्यानंतर कोण नाहीत म्हणून सांगतो. कोण नाहीत म्हणून सांगायला कोणतं असायला पाहिजे नाही, त्याशिवाय नाहीत म्हणून कसं सांगणार, म्हणजे नाहीत म्हणून सांगणारा हा तिथं असला पाहिजे. तसं द्रष्टादृश्य दर्शन ही त्रिपुटी जी आहे, ज्ञाता ज्ञान जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटीनं युक्त सगळं वर्णन करता येतं. त्रिपुटीच्या पलीकडे गेलं की अवर्णनीय असं राज्य आहे, आणि अवर्णनीय राज्यामध्ये तो एकमेव आणि त्याचा जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. त्या आनंदाला उपमा नाही, वर्णन करता येत नाही. तरी सुद्धा संतांनी काय केलं, आपल्यामध्ये जो अनुभव आला तो अनुभव काय केला, आपले असं अनुभव जो आला आपल्यामध्ये, तो अनुभवाची अभिव्यक्ती करण्याकरता त्यांच्या अंतःकरणातून जे भाव प्रकट झाले, शुद्ध भाव, ते मग हे अभंग रूपानं, मूळ रूपानं हे सगळं प्रकट झाले आणि जगावर उपकार झाले. आणि तो आनंदाचा जो स्तर होता तो स्तर व्यक्त झाला त्यांच्याकडून. आणि तो जो व्यक्त झाला तो कुठं पण सविकल्प समाधी पंचा, निर्विकल्प समाधीचं वर्णन करता येणार नाही, कारण वर्णन करणारा त्या ठिकाणी शिल्लक नाही, सांगणारा कुठे शिल्लक आहे. मोती गावला म्हणून जेव्हा असं म्हणतो त्याला सांगायला वरच्या माणसाला कळायला काय होतं, पाण्याचा अवरोध असतो त्या ठिकाणी. कारण का वाणीचं तत्व कुठलं आहे, अग्नी आहे, अग्नी आणि त्याच्या विरुद्ध पाणी आहे. त्याच्या तत्व विरोध असल्याने त्याला ऐका येत नाही. मग त्याला वर येऊन सांगायला लागते की मोती गावला म्हणून. मग गावला नावाची गोष्ट ज्यावेळेला आहे त्यावेळेला वरच्याला कळालेलं नाही. आता साधनं बरीचशी आहेत, पण उदाहरण घेत असते वेळी त्यावेळच्या उदाहरणाला अनुरूप घ्यायचं, कारण उदाहरण ही एक दिवशी असतं, नेहमी लक्षात ठेवायचं. आता बरीचशी शोध झाली हो. आता बिंदू म्हटल्यानंतर लांबी रुंदी जाळी नाही, त्याला बिंदू म्हणतो, पण कुठल्या नेहमीच्या दृष्टीच्या दृष्टिकोनात हे जे. आणि जर सूक्ष्म यंत्रणा मिळतं तर जी लांबी रुंदी जाळी काढता येते की असं कोणतं म्हणणार. पण त्यांनी वर्णन केलंय तेव्हा या दूरदर्शन हे जो काय सूक्ष्मदर्शक यंत्रणा व्यतिरिक्त गोष्ट त्यांनी सांगितली. बिंदू म्हटलं की त्याला लांबी रुंदी आणि जाळी नाही, म्हणजे सामान्य डोळ्यानं बघत असताना त्याची लांबी रुंदी जाळी मोजता येत नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून उदाहरण हे एक दिशा असतं, आपण नेहमी लक्षात ठेवा. जेवी चित्रीच्या नाना व्यक्ती देखणा देखे निकळ भिंती, एवी ज्ञानिया ब्रह्म त्रिजगती भ्रांत भ्रमती हे विचित्राकारी. इथं सुंदर उदाहरण दिलंय भिंतीवरच्या चित्राचं उदाहरण. म्हणजे त्या भिंतीला वर जे आरोपित झालेला आहे काय, त्या चित्रकाराच्या कल्पनेचा आविष्कार आरोपित झाला त्याच्यावर. आणि मग भिंत विसरलो आणि आम्ही काय करलो, हा वाघ आहे, हे हरण आहे, हे जल आहे, हे वृक्ष आहे, असं आम्ही सगळं. किंवा पडद्यावर आता सुभाष चित्रमध्ये किती वर्षापूर्वीच आहे, मग तिथं कितीतरी प्रसंग आले असतील नाही, समुद्राच्या लाटा आल्या असतील, पाणी आले असेल, कधीतरी आग लागला असेल, कुणाचं खून झाला असेल, मग तिथं रक्ताचा एकही डाग नाही अजून पाहिजे, किंवा पाण्याने कधी भिजलंही नाही किंवा अग्नीने जळलंही नाही ते. तसं हे अधिष्ठान रूप जी भिंत आहे त्या भिंतीवर चित्राचा आरोप केलेला आहे आपण. आणि तो आरोप कोणाचा, त्या जसं चित्रकाराचा आविष्कार आहे चित्र म्हणजे. पण तो शहाणा माणूस काय करतो, तो चित्र बघतो, चित्रातली खुबी लक्षात येतो, चित्रातलं वास्तव त्या लक्षात येतं, पण तो भिंत कधी तो विसरत नाही. भिंत म्हणजे अधिष्ठान. तसं हे जगत पाहतो शहाणा माणूस, त्याच्यावर आली आहे. आणि चित्रकार म्हणजे जो परमेश्वर नावाचा जो चित्रकार आहे त्याने चित्र हे निर्माण केलेलं आहे. पण त्याला चेतना देणारा किंवा त्याला प्रेरणा देणारं जे मूळ तत्व आहे, अखंड एकच आहे, त्या तत्वातलाच तो आविष्कार आहे. आणि आविष्कार जो आहे तो पाहतो, पण तो भगवंताचा आविष्कार आहे समजतो, परंतु त्याला अधिष्ठान जो परमात्मा आहे तो परमात्माच सर्वव्याप्त आहे. तो रंगरूपाने तोच आहे, हरण रूपाने तोच आहे, पाणी रूपाने तोच आहे, आणि विविध रंगाने जो नटलेला आहे तोच रंग आहे. म्हणून श्रीरंग म्हटले त्याला. सगळ्या रंगाचाही रंग, त्याला श्रीरंग. म्हणून रंगची पाहता रंगुणी जा जा, रंगची नयनी भरा, पंगू करा मन सद्गुरु चरणी, श्रीरंगाला वरा. श्रीरंग म्हणजे या सगळ्या रंगाचा जो रंग मूळ त्याला वरा, म्हणजे आपलाचा करा. आपलाचा करा म्हणजे काय, आपण त्याच्यावर भिन्न झालोय म्हणून. मीठ हे पाण्यावरून भिन्न झालंय, समुद्रावरून बाजूला गेलंय म्हणून त्या पाण्याचे संबंध आलोय. पण तो भिन्न नसलं, तिथं बाजूला असलं तर सुद्धा ते समुद्रच आहे हे जेव्हा कळालं तर त्याला ते समुद्रातून घेऊन टाकायला पाहिजे असं गरज नाही. तर समजणं हा महत्वाचा भाग आहे. तो पाणीच आहे. फक्त समजल्यानंतर काय होतं, त्याला जर एकरूप झालं, पाण्याशी संबंध आला, ते मिठाचा जो क्रिस्टल रूपाने आकार झाला आहे, जे प्रत्येक झालंय असं वाटतं, नामरूपानं भिन्न आहे असं वाटतं, ते अखंड एक रसामध्ये एक आहे. मग ते मीठ असला तर तो सुद्धा पाणीच आहे, आणि सागरात गेलं तर सुद्धा पाणीच आहे. तसं आम्ही जीव दृष्टीनं बघायला गेलं तर प्रत्येक आहे असं वाटतं की अज्ञानाचं लक्षण आहे. पण जाणीवेचा स्तर वाढला तर मी भिन्न नाही, एक रसच आहे, एक संगच आहे. आणि अभिन्नत्व जे आहे ते समजण्याकरता जाणीवेचा स्तर आपल्याला रुंदावा, त्या दृष्टिकोन ते काय म्हणतात, आत्मा पदार्थ स्पर्श आहे ना.
म्हणजे आत्म हे जड आणि चेतन अशा संबंधीचं आपण जर वर्णन करायला गेलं तर जड चेतन हे सामान्य ज्ञानाच्या करता सांगितलेलं आहे. हे भिन्न आहे व जड वेगळं आणि चेतन वेगळं. परंतु ज्यावेळेला परमात्म स्वरूपाच्या दृष्टिकोनानं बघायला गेलं तर सगळं तोच आहे. जड आणि चेतन हा भेद सुद्धा कधी परंतु कोणासाठी आहे की जो तो परमात्म स्वरूप झाला त्याच्याकरता एक रूप आहे. आणि जीव दृष्टीने बघितलं तर भिन्नत्व आहे. मग भिन्नत्व आहे म्हणून अभिन्नत्व जे आहे ते आम्हाला समजून घेण्यासाठी हे वर्णन करतो. आत्मतत्व म्हणून शरीर गेल्यानंतर आत्मा गेला असं आपण म्हणत नाही. आत्मा कसा आहे अजर अमर अविनाशी आहे. पण शरीर गेलं असं म्हणतोय म्हणून काल अवश्य झाला आपण म्हणतो. किंवा देहाचं अवसान गेलं म्हणतो. देहावसान गेलं म्हणजे देहात जी शक्ती होती तिचं काय झालं त्याच्याशी तादात्म्य होतं ते संपलं. हा त्यातला म्हणतो. मग त्याच्या कर्माला अनुरूप त्याला गती मिळत असते. परंतु आत्मतत्वाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आत्मा हा पदार्थाला स्पर्श सुद्धा करत नाही. त्याच्या सत्य मात्र चाललं म्हणजे चुंबकाच्या सत्य मात्र टाचणी हलते. लक्षात काय तो टाचणीला हलवा हा त्यात भाव नाही. त्याला काय आहे तो माणसाचा आविष्कार आहे इकडे तिकडे हलवणार. परंतु त्याच्यामध्ये स्वभावता जे चुंबकीय क्षेत्र आहे त्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावामध्ये जी काही जड वस्तू आली लोखंडासारखी ती चलायमान दिसाली. पण त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये हे काय व्हायलंय त्याला काहीही संबंध नाही. तसं आत्मतत्व कुठल्याही गोष्टीला स्पर्शाचा संबंध नाही. सत्ता मात्र आहे. जेवी चित्रींच्या नाना व्यक्ती देखणा देखे निकळ भिंती तेवी ज्ञानी या ब्रह्म त्रिजगती भ्रांत भ्रमती विचित्राकारी. मग इथं काय म्हणतात या भिंतीवर नाना व्यक्ती पण देखणा जो आहे देखणा याचा अर्थ काय देखणं कोणाला म्हणायचं गोरा गुमटा देवा देखणं ज्याला दृष्टी प्राप्त झाली तर त्याला देखणा म्हणायचं. देख म्हणजे शब्द काय पाहण्याची ज्याला दृष्टी प्राप्त झाली त्याला देखणा म्हणायचं. हे देखणा म्हणजे हे पोरगा चांगला देखणा आहे हो असं. देखणा म्हणजे वरचं झालं नाक डोळा रंग वगैरे असलं देखणा झालं. देखणा म्हणजे ज्याला दृष्टी प्राप्त झाली त्याला ज्ञानदृष्टी म्हणतात. त्याला ब्रह्मदृष्टी म्हणतात. ती दृष्टी प्राप्त झाली त्याला देखणा असं म्हणायचं. आणि तो देखण्याला कसा आहे हे सगळं ब्रह्माचाच आविष्कार आहे. म्हणजे जो चित्राचा जो तिथं निखळ भिंती ती बी ज्ञानी या ब्रह्म त्रिजगती. जसं ज्ञानात 3 जगत का मांडलंय ते 3 स्तर आहेत सामान्य. एक जड स्तर आहे त्याला आपण पाताळ म्हणतो. आणि जो इथं जन्ममृत्यू म्हणजे संमिश्र अवस्था आहे त्याला काय पापमंडी समान अवस्था आहे त्याला आपण काय म्हणतो मृत्यूलोक म्हणतो. आणि केवळ जिथं वा सुखाचा अनुभूती घ्यायची आहे कसली केवळ सुख म्हणजे आत्मसुख नव्हे जे पुण्याचा परिणाम मिळणार आहे त्याला काय म्हणतो आपण स्वर्ग लोक म्हणजे सत्वगुण आहे रजोगुण आहे आणि तमोगुण आहे. या 3 गुणांचा आविष्कार आहे 3 जगतामध्ये. या 3ही जगतामध्ये सुद्धा गुणाच्या पलीकडे जो गेला मनुष्य आहे त्याला म्हणजे काय होतं सगळं ब्रह्मच आहे. 3ही जगामध्ये दुसरं काहीही नाही अनुभव आहे. हे विज्ञानी आणि या ब्रह्म त्रिजगती फक्त भ्रांताला काय भ्रांत भ्रमती विचित्राकारी त्या चित्राला चिकटून बसतो म्हणजे त्याच्यामध्ये भ्रांत होतो. भ्रांत झाला जीव कुणाला म्हणायचं जीव हा भ्रांत झालाय हो. आहे एक आणि विपरीत त्याला ज्ञान झालंय. वास्तवाचं ज्ञान नाही. दुरीला साप समजायलाय म्हणजे हे परिणाम त्याला भोगावे. त्याचे ठोके हृदयाचे वाढलेले आहेत. मग कोण म्हणते मांत्रिक आणा कोण म्हणते काठी घेऊन या हे सगळं प्रक्रिया सुरू झाली. मग शहाणा माणूस काय करतोय अगोदर बॅटरी लाटण काय असेल त्यावेळेची जी प्रकाशाची साधनं असेल सुद्धा